तर आज आम्ही चाललो आहे बिट्टूला घेऊन डीमार्टला। त्याआधी आम्ही गेलो होतो बिट्टूसाठी शॉपिंग करायसाठी। आता पहिल्यांदा आम्ही डीमार्टला जातो बिट्टूला घेऊन, पण काय माहिती तो आम्हाला सामान घेऊ देतो, काही शॉपिंग करू देतो की नाही। तर सगळ्यात आम्ही आधी गेलो, त्याच्यासाठी छान छान असे कपडे घेतले। आता अमरावतीमधनं आल्यानंतर इकडे आल्यानंतर थोडं तर आम्हा दोघांना फिरणं तर बनते ना भाई। मी आणि बिट्टू तर बिट्टूच्या बाबांच्या सुट्टीच्या दिवसाची वाट बघत असतो की कधी शनिवार रविवार येणार आणि कधी आम्ही दोघं फिरायला जाणार बाबांसोबत। हो ना बिट्टू? हो बोल। हो जोरात बोल। हो बाप मन हो। आपण कुठे गेलो मम्मा शॉपिंगला? बाबा शॉपिंग। आणि तिथे लहान मुलींचे तर कलेक्शन इतके सुंदर सुंदर होते ना। आता छान छान फ्रॉक हे सगळं बघून मला असं वाटत होतं काश बिट्टू मुलगी असतं तर मी हे सगळं घेतलं असतं। पण ठीक आहे, मुलांसाठी पण खूप छान छान ऑप्शन्स असतात आणि मी त्याच्यासाठी घेत असते। तर मी हा ड्रेस घालून गेली होती आणि मी हा ड्रेस जो आहे तो टॅग पण केलेला आहे शॉर्ट्स व्हिडिओमध्ये, तर तुम्ही बघू शकता। आता लहान मुलांना तर घरामध्ये बोर होतच ऑब्व्हियसली। आपण घरामध्ये जास्त नाही राहू शकत, तर लहान मुलं तर नाहीच राहू शकत। आणि मी तर सगळ्यांना म्हणेल की जर तुमच्या घरामध्ये पण असे छोटे मुलं असेल तर त्यांना सारखं फिरवत राहा, खूप मजा येते त्यांना पण आणि आपल्याला पण मजा येते। घरामध्ये राहून राहून किती बोर होणार ना। मी तर सगळं करून सगळं करत असते, माझं शूट असो, माझं काम असो, बिट्टूला सांभाळणं असो, त्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा मी बाहेर पण फिरणार आणि मजा पण करणार। माझ्याकडनं जेवढं होतं तेवढं मी करतेच आणि मी सगळ्या आई लोकांना पण हेच सजेस्ट करेल की तुम्ही पण असंच करा, घरामध्ये बसून बोर होऊ नका। साहेबांची शॉपिंग झाली आणि साहेब म्हणतात की मलाच पकडायचं आहे, माझं सामान घेतली आपली बॅग आणि निघाला पुढे तर मग गेलो आम्ही डीमार्टला, दिलं त्यामध्ये त्याला बसवून आणि निघालो। आता मला तर टेन्शन आलं होतं बाबा, हा एक एक सामान तिथे नको फेकायला। पण मात्र बिट्टूचं एकच ध्येय होतं आणि ते म्हणजे की तुम्ही सामान माझ्या हातामध्ये द्या, मी माझ्या हाताने ते सगळं ट्रॉलीमध्ये ठेवेल। मी ते शॉर्ट पण तुम्हाला पुढे दाखवते आहे, कसं आमचं गुन्हेबाळ आमचं अर्ध काम सोपं करून देतो ते। बघितलं बिट्टू कसं काम करतोय ते। मला तर टेन्शन आलं होतं की बिट्टू तिथे जाऊन काही धिंगाणा नको घालायला किंवा काही सामान उचक वाचक नको करायला, पण नशीब तिथे शांत राहिला आणि नीट सामान शांतपणे आम्हाला घेऊ दिलं। आता घरातनं माणूस काय विचार करून निघतो की आपल्याला एवढ्याच गोष्टी घ्यायच्या आहे, पण तिथे गेल्यानंतर तर जेवढा खर्च नसतो करायचा त्याच्या डबलनी खर्च होऊन जातो। असं तुमच्यासोबत पण होत असेल। तर असा होता आमचा आजचा हा पूर्ण दिवस। मग त्यानंतर जरा भूक लागली होती, मग घराकडे आलो, तिथेच जरा असं म्हटलं छोटं मोठं काहीतरी खाऊन घेऊया, पेटपूजा केली आणि मग निघालो आम्ही घराकडे। आता मला बरेच लोक म्हणतात की तू लॉंग व्हिडिओ टाकत जा, तर ते मी नक्की टाकण्याचा प्रयत्न करणार, असे शॉर्ट्स घेऊन तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करणार। ओके, तर आमचं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। बाय।